आपण कॉन्ट्रास्ट लायनर करतोय. आता मी ब्लू लायनर करते. आता ब्लू लायनरला आपण समजा पिंक बेस दिला तर तो कसा दिसेल. तर मग आपण काय करतो, इथे थोडासा ब्राऊन बेस देतो. आता तुम्ही कॉन्ट्रास्ट लायनर कोणत्या पण कलरचं करू शकता. जसं की ग्रीन आउटफिट असेल तर तुम्ही ग्रीन आउटफिटच्या प्रमाणे देऊ शकता. तुम्ही पर्पल असेल थोडासा टच तर पर्पल तुम्ही देऊ शकता लायनर यावरती, किंवा तुम्ही ब्लू देऊ शकता, किंवा मोरपंखी देऊ शकता, किंवा गोल्डन देऊ शकता, सिल्वर देऊ शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे देऊ शकता. फक्त कॉन्ट्रास्ट लायनर जेव्हा आपण करतो ना तेव्हा जास्त लाईट कलरचे लायनर नाही द्यायचे. स्कॅप येलो वगैरे तसे लायनर नाही द्यायचे. पिंक पण देऊ शकता तुम्ही. पिंक पण खूप छान दिसतं दिल्यावरती. हळदी ब्राईडला पण खूप छान वाटतात हे आय मेकअप लुक. आता मी मीडियम कलर घेते, तो मी क्रीज लाईनला ब्लेंड करते. मी इथे काय करते, थोडासा डार्क ब्राऊन कलर घेते, क्रीज लाईनच्या थोडासा खाली अप्लाय करते. प्रोडक्ट कधी घ्यायचे तुम्हाला? प्रोडक्ट कितीला होईल म्हटलं ते? तुम्हाला आता सध्या प्रॅक्टिसला घ्यायचं, कारण आय शॅडो पॅलेट, एखादं फाउंडेशन वगैरे असं नॉर्मल तरी घेऊन टाका तुम्ही. आता मी इथे काय केलं, एक मॅट बेस रेडी केला. आता मी काय करते, नॉर्मल शिमर लावते, जास्त नाही लावत. कारण मला इथे जास्त करून काय दाखवायचे, उठून लायनर दाखवायचे. नॉर्मल शिमर केलंय त्यामुळे. आता लायनरचे भरपूर प्रकार येतात. जेव्हा आपण हे लायनर करतो, कलर लायनर करतो, तर या लायनरमध्ये पण भरपूर प्रकार येतात. त्यानंतर हे झाले ग्लिटर लिक्विड लायनर. हे कसे झाले, ग्लिटर लिक्विड लायनर झाले. तर याच्यामध्ये हे तीन चार प्रकार असतात असे लायनरमध्ये वेगवेगळे. आता जेव्हा आपल्याला असं काही लायनर करायचंय तर आपण काय करणार, फक्त वेगळ्या कलरचं लायनर घेणार. आणि या आय मेकअपला आपण ब्लॅक लायनर नसतो देत, म्हणजे ब्लॅक लायनरच्याच व्यतिरिक्त आपण यांना काय देतोय, कलर लायनर. काय झालं, कलर लायनर लुक. म्हणजे इथे मी काय केलंय, जो नॉर्मल आपला आय बेस आपण रेडी करून घेतला आणि फक्त काय केलं, मी याला कलर मध्ये लायनर दिलेलं आहे वरती. हे झालं कलर लायनर. तर बोलतात कॉन्ट्रास्ट आय लायनर. मग हा तुम्ही ग्रीन मध्ये देऊ शकता, पर्पल मध्ये देऊ शकता, ब्लू मध्ये देऊ शकता, पिंक मध्ये, व्हायलेट मध्ये, रेड मध्ये. रेड तर